नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेली आहे। ती धक्कादायक आहे। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला परवडणार नाही असे कुणीतरी ॲडव्होकेट क्रांतीलाल म्हणतात। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ लागू करण्याबाबत राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली, परंतु यावर अर्थतज्ञांकडून विरोधी बाजूने आपले मत व्यक्त करीत आहेत। महाराष्ट्र राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS योजनामध्ये बदल करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत 1 मार्च 2024 रोजी विधानसभेत जाहीर करण्यात आले। त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला, परंतु यावर अनेक विरोधी बाजूंनी मत व्यक्त करीत आहेत। त्यामुळे याबाबतचे अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित होण्याच्या अगोदर राज्य सरकार आपले मत परिवर्तन करेल की काय अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटत आहे। यावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देखील जुनी पेन्शनमुळे राज्यावर आर्थिक संकट ओढावेल अशी भीती व्यक्त केली आहे। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये शेवटचे मूळ वेतन प्लस महागाई भत्ता अशी निवृत्ती वेतनाची रक्कम प्राप्त होणार आहे। तर विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये तुटपुंजी पेन्शन मिळत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी होताना दिसून येत आहे। जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली तर राज्य सरकारला पेन्शनकरिता अर्थसंकल्पामध्ये निधीचे नियमन करावे लागेल। यामुळे इतर विकास कामाकरिता निधीची उपलब्धता कमी होईल असे मत अर्थशास्त्राचे अभ्यास ॲडव्होकेट कांतीलाल तातेड यांनी मांडले आहे। कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सुधारित पेन्शन योजनांची आवश्यकता। कर्मचारी हे आपले संपूर्ण आयुष्य शासनसेवेत झोकून देतात। जरी त्यांना चांगला पगार मिळत असला तरी कोरोनासारख्या महामारीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमवावा लागला होता। त्यावेळी प्रत्येक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवेत आपली भूमिका बजावत होता। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शनची आवश्यकता मित्र हो, आता आपण चर्चा करूया यावर की जर जुन्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देणे यांना परवडत आहे, सर्व राज्यकर्त्यांना पेन्शन देणे परवडत आहे, तर मग आता सेवेमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देणे का परवडणार नाही? शिवाय पेन्शनचा पैसा देशाचाच विकास कामासाठी खर्च होणार ना। जे कोणाला पेन्शन मिळेल त्या पेन्शनच्या पैशामधून जे काही ते प्रॉपर्टी खरेदी करतील, वस्तू खरेदी करतील, हे देशाच्याच अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा शेवटी जमा होणार असं मला वाटते। तुम्ही आपलं मत व्यक्त करू शकता, परंतु एक जीवनाची सोय म्हणून जे कर्मचारी 50-60 वर्ष आपलं आयुष्य झिजवतात त्यांच्याकरिता म्हातारपणात त्यांची व्यवस्था म्हणून पेन्शन देणे हे योग्यच आहे। तर तुम्ही आपलं मनोगत नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।